नमस्कार. चला, आज एका अद्भुत प्रवासाला निघूया. आपण उलगडणार आहोत नवनाथ भक्तिसार या प्राचीन ग्रंथातील एक विलक्षण कथा. ही गोष्ट आहे एका सामान्य तपस्वीची, जो पुढे जाऊन एक महान नाथ योगी बनतो. आणि या प्रवासात आपण पाहणार आहोत की श्रद्धा आणि संशय यांच्यातलं द्वंद्व कसं एका मोठ्या इतिहासाला जन्म देतं. कथेची सुरुवात होते एका घनदाट अरण्यात. कल्पना करा, तिथे एक अशी व्यक्ती सापडते जिचं वर्णन ऐकूनच अंगावर काटा येतो. शरीर इतकं खंगलेलं की जणू हाडांचा सापळाच. ही व्यक्ती आहे तरी कोण, आणि अशी अवस्था का झाली असेल यांची? तर इथून सुरू होतो आपल्या कथेचा पहिला भाग, जिथे साक्षात देव पृथ्वीवर येतात आणि त्यांची भेट होते मानवी सहनशीलतेच्या पलीकडे पोचलेल्या एका तपस्वीशी. खरं तर ही फक्त एक भेट नाहीये, तर एका नव्या युगाची, एका नव्या परंपरेची ही नांदी आहे. आता बघा, हे दृश्य किती विरोधाभासी आहे. एका बाजूला आहेत देवी तेजाने तळपणारे साक्षात दत्तात्रय आणि शिव, आणि दुसऱ्या बाजूला आहेत मच्छिंद्रनाथ, ज्यांचे शरीर 12 वर्षांच्या कठोर तपश्चर्येनं पार सुकून गेलंय. त्यांची भक्ती आणि साधना कोणत्या स्तराची असेल याचा विचार केला तरी मन थक्क होतं. तब्बल 12 वर्षांच्या एकांतवासानंतर ज्या परमेश्वरासाठी हे सगळं केलं, तोच जेव्हा समोर उभा राहतो तेव्हा काय होत असेल? मच्छिंद्रनाथांच्या भावनांचा बांध अक्षरशः फुटतो. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे केवळ अश्रू नव्हते, ती होती त्यांच्या 12 वर्षांच्या साधनेची पावती. त्यांच्या समर्पणाचा तो एक सर्वोच्च क्षण होता. आता कथा अशा वळणावर येते जिथे सगळं काही बदलणार आहे. ही भेट एका सामान्य तपस्वीचं रूपांतर एका अत्यंत शक्तिशाली नाथ योगीमध्ये करणार आहे. पाहूया ही दैवी दीक्षा कशी घडते. मच्छिंद्रनाथांना नाथ बनवण्याची ही प्रक्रिया ही एक विलक्षण दैवी प्रक्रिया होती. बघा, 4 सोप्या पायऱ्यांमध्ये एका माणसाचं आयुष्य कसं बदललं. पहिला होता दिव्य स्पर्श, ज्याने त्यांचं सगळं अज्ञान नाहीसं झालं. मग मिळालं ज्ञानाचं दान, म्हणजे गुप्त मंत्र आणि सिद्धी. त्यानंतर त्यांना मिळाली नाथ परंपरेची प्रतीकं, कुंडलं आणि शिंगी. आणि शेवटी त्यांना नाथ हे नाव देऊन त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली. पण शक्ती मिळून भागत नाही का? त्यासोबत येते एक मोठी जबाबदारी, एक नवीन उद्देश. मच्छिंद्रनाथांना आता स्वतःच्या मुक्तीपलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी एका नवीन ज्ञानाची निर्मिती करायची होती. आणि याच गरजेतून जन्म झाला शाबरी विद्येच्या संकल्पनेचा. ही विद्या म्हणजे काय? तर हे असं ज्ञान होतं जे मोठमोठ्या पंडितांसाठी किंवा योग्यांपुरतं मर्यादित नव्हतं. नाही, ही विद्या होती सामान्य लोकांसाठी, त्यांच्या दैनंदिन अडचणींवर, त्यांच्या दुःखांवर सोपे आणि प्रभावी उपाय देणारी. आता हे महान कार्य करायचं म्हणजे दैवी शक्तीची गरज तर लागणारच, आणि त्यासाठी त्यांना जावं लागणार होतं मार्तंड पर्वतावर. तिथे असलेल्या एका दिव्य कल्पवृक्षावर वास करणाऱ्या देवतांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळवायचे होते. हा त्यांच्या प्रवासाचा पुढचा आणि तितकाच आव्हानात्मक टप्पा होता. तो काही साधासुधा वृक्ष नव्हता. विचार करा, एकाच ठिकाणी 52 वीर, अष्टमहासिद्धी, सूर्य, चंद्र, ग्रह, अगणित देवदेवी, सूर्यदेवाची 12 रूपं आणि यक्षिणी अप्सरा, म्हणजे अक्षरशः देवी शक्तींचा एक महासागरच तिथे होता. या सगळ्यांना प्रसन्न करणं हे मच्छिंद्रनाथांसमोरचं एक प्रचंड मोठं आव्हान होतं. मच्छिंद्रनाथांचा प्रवास आता त्यांना बंगाल प्रांतात घेऊन जातो. आणि इथे त्यांच्या दैवी शक्तीची नाही, तर त्यांच्या करुणेची परीक्षा होणार होती. कारण त्यांचा सामना होणार होता तो थेट मानवी दुःखाशी. तिथे त्यांना भेटते सरस्वती नावाची एक स्त्री. तिची ही आर्त विनवणी ऐकून कोणाचंही मन हेलावेल. तिच्या शब्दातून तिची निराशा, तिचं दुःख इतकं स्पष्ट दिसतंय की एका मुलासाठी ती किती तळमळते हे लगेच लक्षात येतं. तिचं हे दुःख पाहून मच्छिंद्रनाथांचं योगी मन द्रवतं. ते तिला देतात चिमूटभर पवित्र भस्म. आता ही फक्त राख नव्हती, तर ते होतं एका पुत्राच्या जन्माचं वचन, एका रिकाम्या घराला पुन्हा आनंदाने भरून टाकणारे एक दिव्य वरदान. आणि ते फक्त वरदान देऊन थांबले नाहीत, त्यांनी एक वचनही दिलं. ते म्हणाले, मी बरोबर 12 वर्षांनी परत येईन. कशासाठी? तर या वरदानातून जो मुलगा जन्माला येईल त्याला नाथ परंपरेची दीक्षा देण्यासाठी. हे वचन भविष्याची दिशा ठरवणारं होतं. आणि
इथेच कथेला एक असं अनपेक्षित नाट्यमय वळण मिळतं, जिथे दैवी वचनाची टक्कर होते थेट मानवी संशयाशी, जिथे श्रद्धेची जागा हळूहळू भीती घेऊ लागते. सरस्वतीच्या मनात शंकेचं विष कालवतात तिच्या शेजारी. लोकापवाद आणि अज्ञानातून आलेली भीती कशी श्रद्धेवर मात करते याचं हे उत्तम उदाहरण आहे. हे योगी फसवे असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस यांसारख्या गोष्टी ऐकून तिचा विश्वास डळमळीत होऊ लागतो. आणि मग भीती आणि संशयाच्या आहारी जाऊन सरस्वती तेच करते जे करायला नको होतं. ती ते दिव्य वरदान, ते पवित्र भस्म घेते आणि सरळ एका उकिरड्यावर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून देते. एका क्षणात एका दैवी वचनाचा, एका आशीर्वादाचा अपमान होतो. तर हा अध्याय आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो. जेव्हा एखाद्या दैवी वचनाला श्रद्धेऐवजी संशयाने उत्तर मिळतं, तेव्हा त्या वचनाचं काय होतं? सरस्वतीच्या या एका कृतीचे परिणाम काय होतील आणि मच्छिंद्रनाथांच्या वचनाचं काय? या सगळ्याचा उलगडा होईल, पण पुढच्या अध्यायात.